Hello everyone. In previous lecture we have discussed the chapter cardiovascular drugs. In this chapter we have discussed about cardiotonic drugs, study of cardiotonic drugs and antiarrhythmic drugs. Let's start with anti-anginal drugs. What is angina pectoris? Angina pectoris is a symptom which is characterized by a sudden severe chest pain due to imbalance between oxygen demand by the heart and oxygen supply to the heart. Angina pectoris म्हणजे असा एक सिम्पटम आहे, इज अ सिम्पटम विच कॅरेक्टराइज्ड बाय सडन सेव्हिअर चेस्ट पेन, ज्याच्यामध्ये अचानकपणे सेव्हिअर स्वरूपाची चेस्ट पेन प्रोड्यूस होते. पेशंटला अचानकपणे छातीत दुखायला लागतं. याला म्हटलं जातं अंजायना पेक्टोरिस. मग तो अंजायना पेक्टोरिस कशामुळे होतो, तर ऑक्सिजन डिमांड आणि ऑक्सिजन सप्लाय यांच्यामध्ये जो इम्बॅलन्स प्रोड्यूस होतो त्यामुळे अंजायना पेक्टोरिस हे प्रोड्यूस होत असतो. Angina pectoris is a symptom which is characterized by sudden severe chest pain due to imbalance between oxygen demand by the heart and oxygen supply to the heart. Angina occurs when insufficient blood is pumped through coronary artery. जी करोनरी आर्टेरी जी हार्टला ब्लड सप्लाय करत असते, ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टला सप्लाय करत असते, तिला म्हटलं जातं करोनरी आर्टेरी. ती काय करते तर अंजायना कधी होतो तर वेन इनसफिशियंट ब्लड इज पंप थ्रू करोनरी आर्टेरी. करोनरी आर्टेरी मार्फत जेव्हा इनसफिशियंट ब्लड हे हार्टला पुरवलं जातं, द हार्ट डिमांड्स मोर ऑक्सिजन बट करोनरी आर्टेरी प्रोव्हाइड लेस ऑक्सिजन टू हार्ट ड्यू टू इट्स वॅसोस्पाझम. त्या करोनरी आर्टेरीचं वॅसोस्पाझ झाल्यामुळे हार्टला ऑक्सिजनची आवश्यकता जास्त असते, पण करोनरी आर्टेरी वॅसोस्पाझम झाल्यामुळे करोनरी आर्टेरी मार्फत ब्लड हे कमी प्रमाणात हार्टला पोचवलं जातं. ब्लड कमी प्रमाणात पोचवलं जातं म्हणजेच त्याच्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी झालेलं असतं आणि ऑक्सिजनची सप्लाय हार्टला कमी प्रमाणात होतं. फॅक्टर्स प्रेसिपिटेट अंजायना आर इश्चेमिया, वॅसोस्पाझम, अर्थेरोस्क्लेरोसिस. Types of angina, classical or common form of stable angina. क्लासिकल अंजायना तसेच त्याला कॉमन फॉर्म किंवा स्टेबल अंजायना असं म्हटलं जातं. Your chest pain is frequently over several weeks or month. Attacks are predictably provoked by exercise, physical exertion or emotional stress. Chest pain is relieved by rest and mental relaxation. काही आठवड्यांपुरते किंवा काही महिन्यांसाठी ते चेस्ट पेन होत असते. युअर चेस्ट पेन इज फ्रिक्वेंटली ओव्हर सेव्हरल वीक्स ऑर मंथ. अटॅक्स आर प्रेडिक्टेबली प्रोव्होक्ड बाय एक्सरसाइज, फिजिकल एक्झर्शन ऑर इमोशनल स्ट्रेस. मग ह्या अंजायनाची कारणं काय असू शकतात तर अतिव्यायाम झाल्यामुळे, एक्सरसाइज झाल्यामुळे किंवा फिजिकल एक्झर्शन ऑर इमोशनल स्ट्रेस. Chest pain is relieved by rest and mental relaxation. Variant or principal angina. Attacks occur at rest or during sleep and are unpredictable due to vasospasm of coronary arteries. Unstable angina. Attacks occur at rest and are unpredictable due to atherosclerosis of coronary arteries. Leads to ischemic heart disease called as a myocardial infarction. अर्थेरोस्क्लेरोसिसमुळे जे करोनरी आर्टेरीजमध्ये फॅट डिपॉझिशन झालेलं असतं. अटॅक्स ऑकर ॲट रेस्ट अँड अनप्रेडिक्टेबल ड्यू टू अर्थेरोस्क्लेरोसिस ऑफ करोनरी आर्टेरीज विच लीड्स टू इश्चेमिक हार्ट डिसीज कॉल्ड एज ए मायोकार्डियल इन्फॅक्शन. मीन्स डेड मायोकार्डियल टिश्यूज बिकॉज ऑफ लॅक ऑफ ऑक्सिजन. Anti-anginal drugs, these are the pharmacological agents causes coronary vasodilation to terminate and prevent anginal pain and used in treatment of angina pectoris. Classification, long-acting nitrates, isosorbide 5 mononitrate. ड्युरेशन असतं याचं 6 ते 10 तासांपर्यंत या ड्रगचं ड्युरेशन असतं.
बीटा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर्स प्रोप्रॅनॉलॉल, मेटोप्रोलॉल, अटेनॉलॉल जे बीटा ॲड्रिनर्जिक रिसेप्टरला ब्लॉक करतात. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स जे कॅल्शियम चॅनल्सना ब्लॉक करतात ज्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन होऊ शकत नाही. निफेडिपिन, वेरापॅमिल, ॲम्लोडिपिन, डिल्टियाझेम. पोटॅशियम चॅनल ओपनर निकोरँडिल, पिनासिडिल. अँटीप्लेटलेट ड्रग्स ॲस्पिरिन, डायपिरिडामोल. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन वॅसोडायलेटिंग ऑर्गॅनिक नायट्रेट्स हे कसं काम करतात तर ऑर्गॅनिक नायट्रेट डिनायट्रेटेड एन्झायमॅटिकली इन ए वॅस्क्युलर स्मूथ मसल अँड रिलीज फ्री रॅडिकल नायट्रिक ऑक्साईड विच ॲक्टिवेट ग्वानिलाइल सायक्लेज टू प्रोड्यूस CGMP. ऑर्गॅनिक नायट्रेट हे जे ड्रग्स काय करतात डिनायट्रेट होतात एन्झायमॅटिकली म्हणजे एन्झाईमच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन वॅस्क्युलर स्मूथ मसल्समध्ये म्हणजे ब्लड वेसलचे जे स्मूथ मसल असतात तिथे ऑर्गॅनिक नायट्रेट हे डिनायट्रेट होतात इन दी प्रेझेन्स ऑफ एन्झाईम अँड रिलीजेस फ्री रॅडिकल नायट्रिक ऑक्साईड. जे फ्री रॅडिकल नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतं ते काय करतं तर ग्वानिलाइल सायक्लेज नावाच्या एन्झाईमला ॲक्टिवेट करतं ज्याच्यामुळे CGMP प्रोड्यूस होतं म्हणजे सायक्लिक ग्वानोसिन मोनोफॉस्फेट. इन्क्रीजेस CGMP कीप्स मायोसिन इनॲक्टिव्ह कॉजेस डिफॉस्फोरायलेशन ऑफ मायोसिन. ते जेव्हा CGMP प्रोड्यूस होतं ते मायोसिनला इनॲक्टिव्ह ठेवतं ज्याच्यामुळे मसल फायबरचं कॉन्ट्रॅक्शन होऊ शकत नाही. इन्क्रीज CGMP कीप्स मायोसिन इनॲक्टिव्ह कॉजेस डिफॉस्फोरायलेशन ऑफ मायोसिन and it does not interact with actin to cause contraction. मायोसिनचं डिफॉस्फोरायलेशन होतं म्हणजे फॉस्फरस त्याच्यामधून काढला जातो डिफॉस्फोरायलेशन ऑफ मायोसिन आणि ते डिफॉस्फोरायलेशन झाल्यामुळे ते ॲक्टिनबरोबर इंटरॅक्ट होऊ शकत नाही त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन हे प्रोड्यूस होत नाही. रेज CGMP मे ऑल्सो रिड्यूस कॅल्शियम एंट्री. कन्सिक्वेंटली रिलॅक्सेशन ऑफ वॅस्क्युलर स्मूथ मसल ऑर वॅसोडायलेशन ऑकर. मग या दोन्ही कारणामुळे एकतर मायोसिन हे डिफॉस्फोरायलेट झाल्यामुळे ॲक्टिनबरोबर काय होऊ शकत नाही इंटरॅक्ट होऊ शकत नाही आणि ते इंटरॅक्ट न झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्शन होत नाही. तसंच कॅल्शियमची एंट्रीसुद्धा CGMP काय करतं इनिबिट करतो ज्याच्यामुळे रिलॅक्सेशन होतं वॅस्क्युलर स्मूथ मसलचं म्हणजेच ब्लड वेसलचे जे मसल्स असतात त्यांचं रिलॅक्सेशन होतं किंवा वॅसोडायलेशन प्रोड्यूस होतं. नेक्स्ट बीटा ब्लॉकर्स. बीटा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर्स जे काय करतात ॲड्रिनर्जिक रिसेप्टरना ब्लॉक करतात म्हणजे सिम्पॅथेटिक ॲक्शनच्या अपोजिट ॲक्शन प्रोड्यूस करतात. बीटा ब्लॉकर्स ब्लॉक्स बीटा 1 अँड बीटा 2 ॲड्रिनर्जिक रिसेप्टर्स ड्यू टू बीटा 1 ब्लॉकेड डिक्रीज हार्ट रेट, कॉन्ट्रॅक्शन, ब्लड प्रेशर, देअरबाय रिड्यूस कार्डियक वर्क अँड ऑक्सिजन कंजम्पशन. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स निफेडिपिन, वेरापॅमिल reduces movement of calcium into vascular smooth muscle, causes vasodilation. Potassium channel openers activate ATP sensitive potassium channel which leads to hyperpolarization of vascular smooth muscle. कारण potassium channel is essential for hyperpolarization. पोटॅशियम चॅनल ओपन झाल्यामुळे पोटॅशियमची लेवल जी इन्क्रीज होते ज्याच्यामुळे हायपरपोलरायझेशन प्रोड्यूस होतं व्हॅस्क्युलर स्मूथ मसल्स. फार्माकोलॉजिकल ॲक्शन करोनरी वॅसोडायलेशन करोनरी ब्लड वेसल्सचं डायलेशन होतं. प्रीलोड रिडक्शन नायट्रेट डायलेट्स वेन दॅट रिड्युसेस वेनस रिटर्न टू डिक्रीज कार्डियॅक वर्क. जे वेन्समार्फत जे डिऑक्सिजनेटेड ब्लड रिटर्न होत असतं ते रिड्यूस केलं जातं म्हणजेच प्रीलोड रिडक्शन असं म्हटलं जातं त्याला. नायट्रेट काय करतं वेन्सना डायलेट करतं ज्याच्यामुळे वेनस रिटर्न हे रिड्यूस होतं कमी प्रमाणात होतं टू डिक्रीज कार्डियक वर्क. आफ्टर लोड रिडक्शन म्हणजे काय नायट्रेट्स ऑल्सो डायलेट आर्टेरीज सो दॅट पेरिफेरल रेझिस्टन्स इज डिक्रीज रिड्युसिंग आफ्टर लोड ऑन हार्ट. तसंच आर्टेरीज डायलेट झाल्यामुळे पेरिफेरल रेझिस्टन्स हा डिक्रीज होतो म्हणजेच जो हार्टवर आफ्टर लोड असतो तो डिक्रीज होतो. प्रिव्हेंट करोनरी स्पाझम. साईड इफेक्ट्स हायपोटेन्शन
कारण ब्लड वेसलचं डायलेशन प्रोड्यूस होत असतं. हेडेक, स्वेटिंग, पाल्पिटेशन, नॉझिया, ओमिटिंग, इनव्हॉलंटरी पॅसेज ऑफ युरिन, मिथाहिमोग्लोबिनिया मीन्स नायट्रेट कन्वर्ट्स हिमोग्लोबिन टू मिथाहिमोग्लोबिन अँड रिड्यूस ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड. Therapeutic uses of nitrates, all variety of angina pectoris. To terminate attack, glyceryl trinitrate is used by inhalation or sublingual route. It produces relief within 3 minutes. कारण ऑनसेट ऑफ ॲक्शन ही 3 मिनिट्समध्ये प्रोड्यूस होते. मायोकार्डियल इन्फाक्शन, इंट्रावेनस इन्फ्युजन ऑफ ग्लिसराइल ट्रायनायट्रेट alters oxygen balance in ischemic area by reducing cardiac work. Treatment of congestive heart failure and left ventricular failure by dilation of vein and decreases cardiac work. Cardiac procedures such as coronary angioplasty, cyanide poisoning. Preparations: nitroglycerin 0.5 mg sublingual, 5 mg per ml injection, 6.5 mg sustained release capsule, 6.4 mg tablet. Isosorbate dinitrate 5 mg to 10 mg tablet sublingually, 20 to 40 mg tablet orally. Next, hypertension. Hypertension is the abnormal elevation in blood pressure. According to WHO, normal range of blood pressure is 120 by 80 millimeter mercury. Hypertension means blood pressure above 140 by 90 millimeter mercury. Hypertension occurs due to increase in peripheral resistance. Due to contraction of blood vessels, more pressure is required to push blood forward. त्यालाच म्हटलं जातं पेरिफेरल रेजिस्टन्स. जेव्हा पेरिफेरल रेजिस्टन्स हा इन्क्रीज होतो, म्हणजे जेव्हा ब्लड वेसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे ते ब्लड व्हॉल्यूम हा पुश केला जातो. ड्यू टू कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्लड वेसल, मोर प्रेशर इज रिक्वायर्ड टू पुश ब्लड फॉरवर्ड. म्हणजे ब्लड वेसल्सचं कन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे ब्लड वेसल्समध्ये प्रेशरची गरज असते. ते जे ब्लड आहे ते पुढे सरकण्यासाठी, ब्लड पुढे सर्क्युलेट करण्यासाठी मोर प्रेशर हा दिला जातो. त्याला म्हटलं जातं पेरिफेरल रेजिस्टन्स. हायपरटेन्शन्स ऑकर ड्यू टू इन्क्रीज इन पेरिफेरल रेजिस्टन्स, that is due to constriction of blood vessel, more pressure is required to push blood forward. Pathophysiology of hypertension. हायपरटेन्शन कसं प्रोड्यूस होत असतं बॉडीमध्ये, तर किडनीद्वारे रेनिन नावाचं एन्झाईम हे रिलीज होत असतं. किडनी रिलीजेस एन्झाईम रेनिन. ते रेनिनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिनोजिनचं अँजिओटेन्सिन 1 मध्ये होतं. अँजिओटेन्सिनोजिनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 1 मध्ये होतं. नंतर अँजिओटेन्सिन 1 हे अँजिओटेन्सिन 2 मध्ये कन्वर्ट होतं बाय अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इन प्रेझेन्स ऑफ अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. अँजिओटेन्सिन 2 अल्डोस्टेरॉनमध्ये कन्वर्ट होतो. रिॲब्सॉर्ब सोडियम तो रिॲब्सॉर्ब करतो. स्टिम्युलेट सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. अल्डोस्टेरॉनमध्ये जेव्हा कन्व्हर्जन होतं त्याच्यामुळे सोडियमचं रिॲब्सॉर्प्शन होतं सेलमध्ये, आणि सेल जेव्हा सोडियम रिॲब्सॉर्ब करतो, सोडियमची लेवल जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा ॲक्टिवेट होतो. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय रिलीज करतो? कॅल्शियम आयन. कॅल्शियम आयन इज इसेन्शियल फॉर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सेल. कॅल्शियम आयन रिलीज झाल्यामुळे ब्लड वेसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं, विच इन्क्रीजेस इन पेरिफेरल रेजिस्टन्स. म्हणजेच प्रेशर प्रोड्यूस होतं. ते जे काही ब्लड असतं व्हॉल्यूम, ब्लडचा जो व्हॉल्यूम असतो ब्लड वेसलमध्ये तो सर्क्युलेट करण्यासाठी जो काही प्रेशर प्रोड्यूस होतो त्याला म्हटलं जातं पेरिफेरल रेजिस्टन्स, अँड विच लीड्स टू राईज इन ब्लड प्रेशर अँड हायपरटेन्शन. Pathophysiology of hypertension, that is kidney releases enzyme renin which converts into angiotensin, angiotensinogen convert into angiotensin 1, angiotensin 1 is converted into angiotensin 2 in presence of angiotensin converting enzyme. This angiotensin 2 is then converted into aldosterone
when aldosterone is released, reabsorption of sodium takes place in cell. After reabsorption of sodium level is increases, which leads to stimulation of sarcoplasmic reticulum. Sarcoplasmic reticulum releases calcium ion, which is stored in sarcoplasmic reticulum. Calcium ions are stored in sarcoplasmic reticulum. When sodium level is increases, which stimulates sarcoplasmic reticulum and releases calcium, contraction of blood vessel and increase in peripheral resistance, rise in blood pressure, which leads to hypertension. तसंच अजून एका मेकॅनिझमने हायपरटेन्शन होत असतं. ॲड्रिनल मेड्युला म्हणजे ॲड्रिनल ग्लँडची जी मेड्युला आहे त्याच्यामध्ये जे ॲड्रिनालिन रिलीज होत असतं, विच स्टिम्युलेट प्री गँग्लिओनिक न्यूरॉन. ॲड्रिनर्जिक सिम्पॅथेटिक नर्व्सची जी प्री गँग्लिओनिक न्यूरॉन आहे तिला ॲड्रिनालिन काय करतं, स्टिम्युलेट करतं. ते ॲड्रिनालिन नंतर गँग्लिओनमध्ये जातं. गँग्लिओनमधून पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉनमध्ये जातं. पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉनमधून ते काय करतं तर अल्फा किंवा बीटा रिसेप्टरला बाइंड करतो, जे काय आहेत ॲड्रिनर्जिक रिसेप्टर आहेत. पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉनमध्ये जे ॲड्रिनालिन असतं ते अल्फा आणि बीटा रिसेप्टरला बाइंड करतं. त्याच्यामुळे ॲक्शन प्रोड्यूस होते, कॉन्ट्रॅक्शन ऑफ ब्लड वेसल्स अँड इन्क्रीज इन पेरिफेरल रेझिस्टन्स. आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे ब्लड वेसल्सचं आणि पेरिफेरल रेझिस्टन्स हा इन्क्रीज झाल्यामुळे हायपरटेन्शन प्रोड्यूस होतं. या दोन मेकॅनिझमने हायपरटेन्शन प्रोड्यूस होतं. Antihypertensive agents, drugs which act by decreasing peripheral resistance and used in treatment of hypertension. Classification: drugs acting centrally. क्लोनिडिन, मिथाइल सॅलिसिलेट जे सेंट्रल नर्वस सिस्टीमवरून ॲक्ट होतात. ॲड्रिनर्जिक गँग्लिऑन ब्लॉकर्स, हेक्झामिथोनियम, पेंटोलिनियम, ट्रायमिथाफेन. जे ॲड्रिनर्जिक गँग्लिऑन ब्लॉकर म्हणजे सिम्पॅथेटिव्ह जी नर्व फायबर आहे त्याच्या गँग्लिऑनला ब्लॉक केलं जातं. म्हणजे गँग्लिऑनमध्ये ॲड्रिनलिनची लेवल ही स्टॉप केली जाते, ज्याच्यामुळे ती पोस्ट गँग्लिऑनिक नर्वपर्यंत पोहोचू शकत नाही. अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स, अँजिओटेन्सिनच्या रिसेप्टरला ब्लॉक केलं जातं, ज्याच्यामुळे त्या अँजिओटेन्सिनचं कन्व्हर्जन हे अँजिओटेन्सिन 2 मध्ये होत नाही. त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन अल्डोस्टेरॉनमध्ये होत नाही, ज्याच्यामुळे पुढची प्रोसिजर ही ब्लॉक केली जाते. एसी इनिबिटर म्हणजे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर, जे एन्झाईम अँजिओटेन्सिन 1चं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 1 मध्ये करत असतं, त्या एन्झाईमला एसी इनिबिटर इनिबिट करतात. अल्फा ब्लॉकर्स जे अल्फा रिसेप्टरला ब्लॉक करतात. बीटा ब्लॉकर्स बीटा ॲड्रिनर्जिक रिसेप्टरला ब्लॉक करतात. वॅसो डायलेटर्स ब्लड वेसलचं डायलेशन प्रोड्यूस करतं. एक्झाम्पल्स ऑफ वॅसो डायलेटर्स आर हायड्रलाझिन, मिनॉक्सिडिल, डायझॉक्साइड अँड सोडियम नायट्रोप्रेसाइड विच डायरेक्टली ॲक्ट ऑन अ स्मूथ मसल ऑफ ब्लड वेसल्स. डायुरेटिक्स हायड्रोक्लोरथायझाइड, क्लोरथॅलिडोन, इंडापामाइड, फ्युरोसेमाइड. Calcium channel blockers which blocks calcium channel which leads to decrease in contraction of the cell. Verapamil, diltiazem, amlodipine and nifedipine. काही मेजर ड्रग्स आहेत अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग्स. एक्झाम्पल आहे रॅमिप्रिल, ब्रँड नेम कार्डेस, रॅमिप्रेस, रॅमकॉर या नेममध्ये ते अवेलेबल आहेत. डोस 2.5 mg टू 5 mg ओरल वन्स डेली. युजेस हायपरटेन्शन, हार्ट अटॅक, स्ट्रोक. ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, डिझिनेस, हेडेक. नेक्स्ट टेल्मिसार्टन, ब्रँड नेम टेल्सार अँड टेम्सान. तसेच अनेक टेल्मी किंवा टेम्सॅन, टेल्सार या अनेक ब्रँड नेममध्ये टेल्मिसार्टन हे अवेलेबल आहे. डोस 40 to 80 mg पर डे. युजेस हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, स्ट्रोक. ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स आर मसल पेन, हेडेक अँड नॉझिया. Another examples are amlodipine, brand name Amlogard, Amlopress 80. Dose 5 mg once daily orally. Uses hypertension, angina pectoris. Adverse drug reaction, palpitation, abdominal pain.
Next, metoprolol, brand name is Betaloc, dose 25 to 100 mg, uses hypertension, angina pectoris, adverse drug reaction, headache. These are the questions for this chapter. In next lecture we have to discuss about drugs acting on a drugs, blood and blood forming agent.